वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग लिब्रा म्हणजेच तुळा राशीच्या लोकांसाठी असणार आहे। ही रीडिंग नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येऊ शकतात किंवा काय तुम्ही सडन एक्सपेक्टेशन्स ठेवू शकता नेक्स्ट 24 आवर्सकडून ते आपण ह्या रीडिंगमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममधून जात असाल तर तुम्ही युनिवर्सकडे प्रे करू शकता की तुम्हाला या गोष्टीसाठी सोल्युशन हवा आहे। तुम्ही तुमचा नेम जे आहे ते 3 वेळा रिपीट करू शकता। या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज माझ्याशी कनेक्ट होतील। आणि ही एक टाईमलेस अँड कलेक्टिव्ह रीडिंग आहे। सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तिथून ते नेक्स्ट 24 आवर्स तुम्हाला ही रीडिंग नक्कीच रेझोनेट करेल। सगळे पार्ट तुमच्यासोबत रेझोनेट नाही झाले, जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी रिलेट करायचा आहे। बाकीचा पार्ट जो आहे तो तुम्ही सोडून द्यायचा आहे। उगाच स्वतःहून तो पार्ट तुम्ही स्ट्रेच करून नाही घ्यायचा स्वतःवरती, रिलेट होत नसेल तर। आणि एक एक करून मी गायडन्स देईन की नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय मेजर चेंजेस मला दिसत आहेत। सो सगळ्यात आधी मी इथे बघू शकते नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्हाला एक एक्सपिरियन्स करायला भेटेल की अचानक तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तींना खूप आत्तापर्यंत सपोर्ट केला आहे लाईफमध्ये किंवा तुम्ही विचार करता की समोरचा व्यक्ती मला सपोर्ट करायला नेहमी माझ्याबरोबर असेल, व तुमचा फ्रेंड असू शकतो, कोणीही क्लोज पर्सन असू शकतो, तुमचा पार्टनर असू शकतो, फॅमिली फ्रेंड असू शकतो, फॅमिली मेंबर्स असू शकतात, ज्यांना तुम्ही एक्सपेक्ट करता की ते लोक तुम्हाला सपोर्ट करायला असतील। बट इथे तुम्ही अचानक एक्सपिरियन्स कराल नेक्स्ट 24 आवर्समध्ये की ते तुमच्यासाठी थोडेफार अनसपोर्टिव्ह आहेत। ही गोष्ट तुम्हाला थोडीफार खटकू शकते। त्यानंतर मी इथे बघू शकते की तुम्ही जर कोणाकडून एक्सपेक्ट करताय की मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही स्वतः करायचा विचार करताय किंवा समोरच्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करताय की समोरच्या व्यक्तीने केला पाहिजे, तर तो अनएक्सपेक्टेड सडन मेसेज तुम्हाला येताना मला इथे क्लिअरली दिसतो आहे। सो तुम्ही नेक्स्ट 24 आवर्समध्ये एक सडन मेसेज येताना मी बघू शकते आणि तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तुम्ही ज्यांच्याकडून एक्सपेक्ट करताय। थर्ड थिंग मी इथे बघू शकते काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही आहेत नेक्स्ट 24 आवर्समध्ये, जे ऑलरेडी तुमच्या मनासारख्या होत नाही आहेत। सो नेक्स्ट 24 आवर्समध्ये पण ती एनर्जी तुमच्या लाईफमध्ये कंटिन्यू राहणार आहे। सो तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला तुमचा माइंड जे आहे ते शांत ठेवायचं आहे। जरी काही गोष्टी आता तुमच्या फेवरमध्ये होत नाही आहेत तरी पण तुम्हाला थोडंसं शांत राहून सगळ्या गोष्टींना व्यवस्थित हँडल करायचं आहे, चिडचिड न करता। त्यानंतर मी बघू शकते नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये क्लॅरिटी येणार आहे। म्हणजे तुमच्यासमोर ज्या गोष्टी क्लिअर नाही आहेत, म्हणजे ज्या गोष्टी डबल फेज आहेत, त्या गोष्टी तुमच्यासमोर नेक्स्ट 24 आवर्समध्ये क्लिअरली समोर येतील। असं तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी आहे जे डबल फेज आहे, त्यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी